नमस्कार फ्रेंड्स, मी वैद्य रोहिणी सावरे. आज आपलं आयुर्वेद जिज्ञासा नामक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक विशेष विषय घेतलेला आहे, तो म्हणजे सांख्यदर्शन अनुषंग आणि आलेला म्हणजे सत्कार्यवाद आणि सृष्टी उत्पत्ती यातील संबंध काय आहे, आणि त्यावरनं आपण आयुर्वेदामधल्या ज्या काही व्याधी असतील किंवा चिकित्सा असेल त्यावर ह्या सत्कार्यवादाचं कसं ॲप्लिकेशन करतो हे पाहणार आहोत. विशेष महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर सृष्टी उत्पत्ती सांख्यदर्शनकारांनी सांगत असताना त्रिगुणात्मक प्रकृती ही साम्य अवस्थेत असताना ती कायम साम्य अवस्थेत होती, परंतु पुरुषाच्या सान्निध्यामुळे संपर्कामुळे त्या त्रिगुणामध्ये वैषम्य प्राप्त झालं आणि हे वैषम्यामुळे कुठेतरी विकृत स्वरूपात काही तत्व निर्माण झाली आणि त्या तत्वातनं सृष्टीची उत्पत्ती झाली असं सांख्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यालाच आपण सांख्यकारिकेमध्ये अभ्यासतो सृष्टी उत्पत्ती या हेडिंगखाली. परंतु ही जी सृष्टी उत्पत्ती आहे त्याच्या मागचा काय मूलभूत सिद्धांत आहे तर तो आहे सत्कार्यवाद. आपण सत्कार्यवाद पण याआधी पाहिलं आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की असत गोष्टीमध्ये कारणामध्ये सत गोष्टीचं कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. अर्थात जर कार्य उत्पत्ती घडून आणायची असेल तर त्या कार्याच्या कारणामध्ये त्या कार्याचं सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व असणं गरजेचं आहे. म्हणजे कारणामध्ये सत कार्याची उपस्थिती तिथे गरजेची आहे, हे म्हणजे सत्कार्यवाद सांगतो. ठीक आहे. हे सत्कार्यवाद सृष्टी उत्पत्तीमध्ये कसं काम करतं ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्यानंतर आपण अप्लाइड सत्कार्यवादाकडे येऊया आयुर्वेदाच्या विषयामध्ये. पहिल्यांदा सांख्यदर्शन काय विचारतं की संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती जी आहे ती कशी झाली बाबा. तर ही सृष्टीची उत्पत्ती सगळ्यात पहिलं कारण कुठलं आहे तर ते म्हणजे प्रकृती. प्रकृती ही सृष्टीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे. ते त्याचं निमित्त कारण आहे, ते त्याचं उपादान कारण आहे, हे सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण आहे असं कोण सांगतं? सांख्यदर्शन सांगतं. हे याच्यावरून आपल्याला सिद्ध होतं. कुठल्या सिद्धांताद्वारे तर ते आहे सत्कार्यवाद सिद्धांताद्वारे. तर प्रकृतीपासून मग एखादी गोष्ट पूर्णपणे नवीन निर्माण होते आणि त्याला आपण काय म्हणतो? सृष्टी उत्पत्ती म्हणते. कार्य हे उत्पत्तीपूर्वी कारणामध्ये अव्यक्त स्वरूपात उत्पन्न झालेलं आहे, म्हणून सांख्यदर्शनाचा एक शब्द आलेला आहे. प्रकृतीला त्यांनी अव्यक्त असा पर्यायी शब्द वापरलेला आहे, कारण ती उत्पन्न होण्याच्या आधी कुठल्या स्वरूपात तिथे अस्तित्वात होती तर ती अव्यक्त होती, ती साम्य अवस्थेत होती. ती तिथे तिचं अस्तित्व होतं, पण ते निर्गुण निराकार आणि निर्गुण म्हणूया का साम्य अवस्था म्हणूया तर साम्य अवस्था ती गुणात्मक अवस्था होती, परंतु तिथे तिचा कुठलाही तरतमता अवस्था तिथे सापडली नाही, म्हणून तिला निर्गुण अवस्था असं म्हटलं किंवा साम्य अवस्था असं म्हणू. आणि त्या साम्य अवस्थेलाच काय म्हटलं आहे तर त्या प्रकृतीची अव्यक्त अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या प्रकृतीला पर्यायी शब्द काय दिलाय तर तो आहे अव्यक्त. मग आता हे उपादान कारण जरी समजलं असलं तरी काही आपण या सृष्टीतली अशी सामान्य उदाहरणं घेऊया ज्याच्यावरून आपल्याला उपादान कारण म्हणजे काय कळेल आणि कार्य म्हणजे काय कळेल. जसं एक उदाहरण आहे, मातीचं भांडं जर आपल्याला बनवायचं असेल तर त्याच्यासाठी कारणीभूत असणारी उपादान कारण असणारं जी माती आहे हे त्याचं कारण आहे, त्याच्या उत्पत्तीचं उत्तेजन कारण आहे, निमित्त कारण आहे. तर इथे आपल्याला ह्या उदाहरणावरून असं लक्षात येतं की माती जर नसेल, माती हे कारण तिथे अस्तित्वात नसेल तर मातीची भांडी हे तिथे कार्य म्हणून उत्पन्न होऊ शकणार नाही. दुसरं उदाहरण सृष्टीच्या संदर्भात घेतलं तर काय, जर प्रकृती असाम्य अवस्थेत तिथे नसेलच, अव्यक्त असेल, ती साम्य अवस्थेत असेल तर काय सृष्टीची उत्पत्ती होणार आहे का? नाही होणार. एवढं ते सिंपल आहे. तर प्रकृती हे उपादान कारण आहे सृष्टीच्या उत्पत्तीसाठी. सृष्टी जर कार्य असेल तर त्याचं कारण कोण आहे तर प्रकृती हे त्याचं उपादान कारण आहे असं सांगितलं. आता प्रलय अवस्था आपण समजतो, जेव्हा ही सृष्टी या विश्वामध्ये या युनिवर्समध्ये जर आपण उदाहरण घेतलं की तिथे
सृष्टीची उत्पत्ती झाली नाही, तर मग कुठली अवस्था होती? तर ती प्रलय अवस्था होती का, साम्य अवस्था होती का? सगळे तत्व जे आहे, तत्व पंचमहाभूत आदी सगळे विकृत 25 तत्व जे सांख्यदर्शनकारांनी सांगितले, तर ते कुठल्या अवस्थेत तिथे उपस्थित होते, त्यांची काय अवस्था होती? तर ते आपण असं म्हणूयात की ते प्रलय अवस्थेत होते. म्हणजे सृष्टीच्या प्रलय कालामध्ये महत, अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूत इत्यादी सर्व तत्व स्वतंत्र स्वरूपात दिसत नव्हते. ते सगळे एकत्रित झाले, विलयीभूत झाले होते. ते एकमेकांमध्ये साम्यता प्राप्त झालेले असतात. अशा अवस्थेला आपण काय म्हणतो? प्रलय अवस्था म्हणतो. आणि ती सर्व प्रकृतीमध्ये अव्यक्त अवस्थेत विलीन झालेलं, स्थित झालेलं असतात. तर अशा अवस्थेला आपण काय म्हणतो? प्रकृतीची एकतर अव्यक्त अवस्था म्हणतो, त्याचा पर्यायी शब्द दिलाय तो म्हणजे प्रलय अवस्था आहे. आणि या अवस्थेमध्ये जी प्रकृती आहे तिची जी सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणाची अवस्था कशी असते मग अव्यक्त अवस्थेमध्ये? तर ती साम्य अवस्था असते. आणि म्हणून प्रलय म्हणजे सृष्टीचा पूर्ण अभाव नाही आहे. प्रलय म्हणजे सृष्टी नाही आहे असा अर्थ आहे का मग? ते आहे तिथे, कारण माती आहे म्हणून मग माती फक्त केवळ माती आहे, मातीचा घडा नाही आहे. म्हणजे मातीचा घडा कुठेच अस्तित्वात नाही होऊ शकणार असं काही आहे का? माती आहे म्हणजे त्या मातीमध्ये कुठेतरी सूक्ष्म स्वरूपात, कारण स्वरूपात तिथे मातीच्या घड्याचं अस्तित्व आहे, कार्याचं अस्तित्व आहे. म्हणून प्रकृती जरी अव्यक्त स्वरूपात असली तरी त्या अव्यक्त स्वरूपात सुद्धा कार्याचं म्हणजे सृष्टीचं अस्तित्व तिथे मान्य केलेलं आहे. आणि हे सत्कार्यवादाशी अगदी तंतोतंत सुसंगत आहे. मग सृष्टीची सुरुवात कशी झाली? आता ही अव्यक्त अवस्था आहे सृष्टीची, परंतु मग सृष्टीची सुरुवात कुठून झाली? तर सुरुवात कशी झाली? प्रकृती ही प्रलय अवस्थेत किंवा साम्य अवस्थेत असताना त्यावेळेस पुरुषाचं पुरुष म्हणजे इथे अर्थ कोण घ्यायचा आहे आपल्याला? परमात्मा, आत्मा जो दृष्ट आहे, निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही आहेत असा तो आत्मा जो आहे त्याच्या सान्निध्यात येतो, प्रकृतीच्या सान्निध्यात येतो. आणि त्यामुळे काय होतं? प्रकृतीच्या तिन्ही गुणामध्ये असाम्यता, इम्बॅलन्स घडून येतं. आणि हे इम्बॅलन्स पुढे आपण पाहिलेलं आहे की सृष्टीचं प्रकृतीपासनं उत्पन्न झालेलं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सृष्टी उत्पत्ती प्रकृतीपासून होत असताना आपण पाहतो. पहिल्यांदा काय होतं? मग सत्व, रज, तम हे इम्बॅलन्स झाल्यानंतर सात्विक ह्याच्यापासनं प्रकृतीपासनं महत् तत्व किंवा बुद्धितत्व निर्माण होतं. त्यानंतर अहंकार होतात. मग ते अहंकार 3 प्रकारचे असतात, सात्विक, राजसिक, तामसिक. आणि हे सात्विकपासनं मग 5 प्रकारचे कर्मेंद्रिय, 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय, एक आहे तो उभयात्मक मन इंद्रिय, अशा प्रकारे एकादश इंद्रिय उत्पन्न होतात. आणि त्यानंतर जो आहे तामस अहंकार, त्यापासून पंचमहाभूताची उत्पत्ती झालेली आपण पाहिली. आणि राजसिक अहंकार जो आहे ह्या दोन्हीही अहंकाराला प्रेरणा देण्याचं काम करतो. आणि हे सगळं झाल्यानंतर पुरुष काय करतो? पुरुष केवळ कारणीभूत ठरतो की सृष्टी निर्माण कसा तो स्वतः कार्य करतो का? त्याच्यामध्ये काही चेष्टा घडून येते का? तर नाही. फक्त त्याचं सानिध्य केवळ मात्र निमित्त ठरतं आणि प्रकृतीचं असाम्य अवस्था घडते आणि तिथून आपोआप विकृती निर्माण होते. तीच विकृती तत्व म्हणजेच कुठली आहेत? तर महतादी तत्व. ओके. तर केवळ पुरुष जो आहे तो चेतन आहे, असंग आहे, अकर्ता आहे, तो निष्क्रिय आहे, तो कुठलंही कार्य घडून आणत नाही सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये. आणि ह्यामुळेच पुरुषाच्या सानिध्यामुळे प्रकृतीची प्रवृत्ती सुरू होते. प्रेरणा देण्याचं कार्य मात्र नक्की करतो. कारण तो कसा आहे? पुरुष हा चेतन आहे, परत अकर्ता आहे, कार्य घडून आणत नाही, परंतु तो सानिध्य स्वरूपात त्याच्यामध्ये प्रेरक कार्य घडून आणतो प्रकृतीमध्ये. आणि तिथून पुढे तिच्या गुणाची असाम्य अवस्था निर्माण होते आणि त्यानंतर प्रकृतीची अव्यक्त कार्यक्रमशः व्यक्त होऊ लागतात. आलं लक्षात? तर हे सगळं सृष्टीची उत्पत्तीमध्ये घडतं. परंतु आपण सृष्टीचा उत्पत्ती क्रम पाहिला, त्याच्यामध्ये पाहिलं की प्रकृतीपासनं महत्त्व,
मग त्यापासून अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूत आणि स्थूल स्वरूपाची जी सृष्टी म्हणजे पृथ्वी किंवा विश्व हे आपण इथे अस्तित्वात येतं हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलंय की ह्यातला जो कार्यकारणवाद आहे किंवा सत्कार्यवाद आहे हे कसं घडतं तर याला आपण साखळीने समजून घेऊया. खरं तर प्रकृती तिच्यामध्ये एक महत् नावाचं अव्यक्त तत्व तिथे अस्तित्वात असतं. ते पुरुषाच्या सानिध्यामुळे तिथे साम्य अवस्था आल्यामुळे ते महत् तत्व जे आहे ते व्यक्त स्वरूपात प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर महत् तत्वातील अहंकार अव्यक्त स्वरूपातील अहंकार तत्वाची उत्पत्ती व्यक्त स्वरूपात होते आणि त्यानंतर तन्मात्रा व्यक्त स्वरूपात येतात आणि तन्मात्रापासनं इंद्रिय महाभूत हे व्यक्त स्वरूपात येतात आपण पाहिलं. आणि त्यानुसार व्यक्त स्वरूप प्राप्त झालं की मग ह्या सगळ्या विकारांना आपण काय म्हणतो स्थूल जे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसेल अशी सृष्टी तिथे आपल्याला उत्पन्न झालेली दिसते. म्हणून प्रत्येक कार्य पुढील अवस्थेस व्यक्त होणारे कारण रूप अस्तित्व कोणाचं मांडले गेलेलं आहे त्या आधीच्या तत्वाचं आपण काय म्हणतो त्याचं कारण स्वरूप मांडलेलं आहे पुढच्या कार्य तत्वाच्या उत्पत्तीचं. आणि हे सत्कार्यवाद जे आहे वाद जो सृष्टी उत्पत्तीमध्ये अप्लाय केला जातो तर त्याच्यामागे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही 5 युक्त्या सांगितल्या. त्या कुठल्या आहेत आपण हे आधी पण समजून घेतलेल्या आहेत पण सृष्टी उत्पत्तीमध्ये ते कसे कार्य करतात हे पाहतोय आपण. तर सॉरी असद करणात पहिलं तत्व काय युक्ती काय आहे असद करणात म्हणजे असद करण. असत म्हणजे जर कारण जर असत असेल किंवा कारणामध्ये असत तत्व असत कार्य आहे तर कार्याची उत्पत्ती होते का सत्कार्याची उत्पत्ती नाही होत. कारण कारणामध्ये उपादान कारणामध्ये निमित्त कारणामध्ये सत्कार्याची अस्तित्व असेल तरच तिथे त्या कार्याची उत्पत्ती होते. प्रकृतीमध्ये आता सृष्टी उत्पत्तीमध्ये कसं की प्रकृतीमध्ये महत् अव्यक्त स्वरूपात तिथे असतं आणि म्हणून मग प्रकृतीची असाम्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर तिथून पुढे काय होतं की महत्त्वाची उत्पत्ती तिथे होत असते. आता उपादान ग्रहण कसं दुसरा जो मुद्दा युक्ती आहे ते म्हणजे काय उपादान ग्रहणात. उपादान म्हणजे काय उपादान कारण म्हणजे उत्पत्ती करण्यासाठी कारणीभूत आहे. आता सृष्टीच्या उत्पत्तीसाठी आपण पर्याय शब्द घेतलेला आहे किंवा एक MCQ विचारला जातो म्हणजे कोण कारणीभूत आहे बाबा सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत कोण आहे तर आपण पुरुष म्हणूयात का नाही तो कारण अकर्ता आहे. परंतु प्रकृती जी आहे ते विशेषतः उपादान कारण ठरते. प्रकृती ही निमित्त कारण ठरते सृष्टीच्या उत्पत्तीसाठी. प्रत्येक कार्याला उपादान कारक आवश्यक असतं. संपूर्ण सृष्टीचे मूल उपादान कारण कोण आहे तर ती प्रकृती आहे. म्हणून सृष्टीतील कार्यरूप तत्व प्रकृतील कारण रूपाने असली पाहिजेत असं आपण समजून घेतो. आता तिसरी एक युक्ती सांगितली आहे सत्कार्यवादाची सृष्टी उत्पत्तीमध्ये आपण समजून घेऊया. सर्व संभव अभावात सर्व कारणांपासून सर्व कार्य उत्पन्न होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. का कारण प्रकृतीपासून महत् फक्त तत्व तयार होतं. तन्मात्रा होतोय का अहंकार होतोय का नाही. कारण त्यामध्ये कुठलं कार्य अस्तित्वात आहे तिथे महत्त्व हे कार्य अस्तित्वात तिथे आहे. महत्त्वाचीच उत्पत्ती प्रकृतीपासून होणार. हेच म्हणजे काय सर्व संभव अभावात हे युक्ती इथे आपल्याला सिद्ध करता येते. हा विशिष्ट कारण कार्य संबंध आहे. आणि तसेच महत्त्वापासून अहंकार तत्वाचं पण आपण अप्लाय करून घेऊ शकतो समजू शकतो. आणि यापुढीलही तत्वांचं तसंच कार्यकारण संबंध आहे हे सिद्ध होतं. मग त्याच्या पुढे एक चौथा युक्तिवाद दिलाय की शक्यस्य शक्य करणात कारणामध्ये ज्या कार्याची शक्ती असते तेच कार्य त्यापासून व्यक्त होतं. जर प्रकृतीमध्ये सृष्टीतील विविध तत्वांना व्यक्त करण्याची शक्ती आहे बरोबर जर ती नसेल तर ती तत्व उत्पत्ती करू शकेल का प्रकृती नाही. त्याच्यामधनं महत् आदी तत्व उत्पन्न होतात कारण प्रकृतीमध्ये ते उत्पन्न करण्याची शक्ती तिथे अस्तित्वात आहे. ओके तर हा क्रम कसा घडतो मग प्रकृतीपासून महत्त्व
महत्पासून अहंकार, त्या आधीच्या तत्वामध्ये त्या कार्य उत्पत्तीची क्षमता शक्ती तिथे असते, म्हणून हे कार्य घडू शकतं. म्हणून हा युक्तिवाद इथे सिद्ध होतो की शक्तस्य शक्य करणात. तसंच नसलं असतं तर मग काय झालं असतं, प्रकृतीपासनं डायरेक्ट सृष्टीची उत्पत्ती करता आली असती, परंतु डायरेक्ट करण्याची म्हणजे सिंपल दुसरं उदाहरण देते की दुधातनं आपण दही तयार करतो, दह्यातनं ताक, ताकातनं लोणी, लोण्यातनं तूप, पण डायरेक्ट दुधावरनं आपण तूप तयार करू शकतो का? नाही, कारण तिथे तो अंश जो सारांश अंश आहे तुपाचा तो तिथे अस्तित्वात डायरेक्टली इथे येत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस जावे लागते, थोडंसं काळ जावा लागतो, काहीतरी संयोग संस्कार घडून यावे लागतात. तर ते सगळे डायरेक्टली होऊ शकत नाहीत. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ते सक्षम आहे, शक्ती तिथे अस्तित्वात नाही आहे. म्हणून ते तिथे डायरेक्ट आपण दुधापासनं घृत उत्पन्न करू शकत नाही, प्रकृतीपासनं डायरेक्ट सृष्टी उत्पन्न करू शकत नाही. सृष्टीची तत्व म्हणून उत्पत्ती होत नाही, तर तिला प्रकृतीला काही प्रोसेसमधनं जावं लागतं आणि 25 तत्वांची निर्मिती करूनच शेवटच्या 25व्या तत्वापर्यंत, सृष्टी तत्वापर्यंत पोहोचावं लागतं. म्हणून हा युक्तिवादही इथे सिद्ध होतं शक्तस्य शक्यकरणात. त्यानंतर येतो कारण अभावात. कारण आणि कार्य यांच्यामध्ये वास्तविक संबंध कसा असतो? कारण म्हणजे काय, समवाय संबंध म्हणूया आपण इथे. म्हणजे ते वेगळे होतात का, विलग होतात का? तिथे त्या कारणामध्ये कार्याची उपस्थित ही समवाय संबंधाने तिथे कायमस्वरूपी नित्य संबंध असतो. म्हणजेच काय, तर प्रकृती कारण आहे, तर महतादी तत्व जी आहे तिची कार्य आहेत, हे नित्य प्रलयावस्थेत सुद्धा तिथे अव्यक्त स्वरूपात तिथे अस्तित्वात असतात ते. तर असं जर असेल तर आपण त्याला काय म्हणूया, कुठला युक्तिवाद म्हणूया, कारण अभावाच. ओके, तर अशा प्रकारे हे युक्तिवादही ते आपण सिद्ध करतो आणि आपल्याला सृष्टी उत्पत्तीमध्ये सत्कार्यवादाचं इम्प्लिमेंटेशन पाहायला मिळतं. त्यानंतर प्रलय पण आपण समजून घेतला. उत्पत्ती पण म्हणजे प्रलय अवस्था, जेव्हा प्रकृतीची अव्यक्त अवस्था असते म्हणजेच प्रलय अवस्था असते, आणि जेव्हा प्रकृतीची असाम्य अवस्था प्राप्त होऊन सृष्टी उत्पत्ती होते त्यालाच आपण सृष्टी उत्पत्ती किंवा उत्पन्न अवस्था, कार्य अवस्था म्हणू, व्यक्त अवस्था म्हणू. तर ते सुद्धा इथे सिद्ध होतं. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष काय येतं, तर मग सांख्यदर्शनातील सृष्टी उत्पत्ती समजण्यासाठी ही एक साखळी लक्षात ठेवायला पाहिजे आपण. कुठली, तर प्रकृती उपादान कारण आहे हे फिक्स आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. कार्य कारणामध्ये पूर्वीपासून अव्यक्त असतं. कार्य हे कारणामध्ये पूर्वीपासून अव्यक्त स्वरूपात इथे अस्तित्वात असतं. आणि पुरुष सृष्टी उत्पत्तीच्या संदर्भात मी सांगते, पुरुषाच्या सानिध्याने प्रकृतीमध्ये गुणातील असाम्यावस्था प्राप्त होते आणि त्यामुळे मग काय होतं, अव्यक्त कार्य जे आहेत ते क्रमशः व्यक्त होऊ लागतात. आणि त्यांनाच मग आपण एकाकाने नाव दिलेत. महत्तत्व, अहंकारतत्व, तन्मात्रा, इंद्रिय, मन, पंचमहाभूत इत्यादी. आणि अशा प्रकारे स्थूल प्रकृती प्रकट होते. म्हणूनच काय म्हटलंय, सत्कार्यवाद हा सांख्याचा सृष्टी उत्पत्तीचा तात्विक आधार आहे, जो प्रिन्सिपल आहे सांख्य दर्शनाचा, बेसिक प्रिन्सिपल आहे, सिद्धांत आहे ज्याला आपण म्हणूया दर्शनाचं. ह्या दर्शन म्हणजे आपण काय पाहिलं की एक विचारांचा प्रवाह समूह, त्यांचं जे तत्व आहे, बेसिक तत्व आहे, तो कुठला आहे, तर सत्कार्यवाद आहे. आणि ह्याच्यावरनंच त्यांनी एका सिद्धांताद्वारे एक दुसरा सिद्धांत प्रस्थापित केला, तो म्हणजे सृष्टी उत्पत्ती. आणि सृष्टी ही नवीन निर्मिती नाही, ती प्रकृतीमध्ये अव्यक्त असलेल्या कार्याचे क्रमशः व्यक्तीकरण असं त्यांनी स्पष्ट सांगून सिद्ध केलं की सत्कार्यवादातूनच सृष्टी उत्पत्ती होते. आणि प्रलय हे काय आहे, व्यक्त कार्याचं पुन्हा प्रकृतीमध्ये अव्यक्त होणं. व्यक्त कार्य कोण, म्हणजे सृष्टी. आणि मग प्रलय झाला म्हणजे सगळंच काय झालं, पूर्ण विध्वंस झाला. आणि त्या काळी पूर्ण जे अस्तित्वाचं व्यक्त स्वरूपात असणारे जे काही द्रव्य असतील, पदार्थ असतील किंवा सृष्टी असेल, सृष्टीतली जी काही वस्तू असेल ती सगळी साम्य अवस्थेला प्राप्त होत असते आणि ती प्रकृतीत विलीन होत असते. अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रलय अवस्था वर्णन केलेली आहे. आणि हे सत्कार्यवाद प्रकृतीचे उपादान कारणत्व, सांख्य सृष्टीक्रम आणि परस्पर संबंधाचं त्यांनी मुख्य सूत्र, सिद्धांत असं वर्णन केलेलं आहे. बघा, तुम्हाला समजतंय का, मला कळवा कसं वाटलं.
माझा इंटेन्शन होता की तुम्हाला इम्प्लिमेंटेशन ऑफ सत्कार्यवाद ऑन सृष्टी उत्पत्ती आणि सांख्यदर्शनाचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे हे तुम्हाला समजावं. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच मला कळवा. मेसेज कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांना. आणि जर अजून असे कुठले तात्विक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर नक्कीच मला कळवा. थँक्यू.